सुस्वागतम. प्रथमतः रंग देवता आणि त्या स्थान देवतेला विनम्र अभिवादन करू. महापुरुष देवाच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या या निसर्ग रंगाच्या मालवण नगरीमध्ये आज श्री महापुरुष भोगांड पिंपळ रिक्षा चालक मालक मित्र मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा करतो. या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना या महापुरुष भोगांडा पिंपळ रिक्षा चालक मालक मित्र मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल माझ्या उद्देश्य प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या रिक्षा चालक मालक मित्र मंडळाचे मनपूर्वक आभार मानतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. त्याच्या या रिक्षा धंद्यामध्ये त्यांना उदंड असं यश मिळू दे, निरोगी सुदृढ आयुष्य मिळू दे अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. आज या 2020 डबलबारी सामन्यासाठी आम्हा 2 मान्यवर बुवांची निवड केलेली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम जोईन
श्री उदेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट खोडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला या ठिकाणी पकवाजाची साथ संगत करतात आमच्या कुडीगावचे सुपुत्र कुमार अक्षय मेस्त्री आणि त्यांना तबल्याची साथ संगत करतात त्यांचे गुरुबंधू सन्माननीय मांगिरी गाडी आणि माझी कोरस मंडळी चकवेला साथ संगत करतात सुप्रसिद्ध चकवावादक ज्यांनी अनेक भजनी बुवांना चकवेची साथ केलेली आहे त्याचप्रमाणे दशावतारी मंडळांना सुद्धा त्यांनी चकवेची साथ संगत केली आहे ते सन्माननीय अक्षय कावले यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आज माझ्या प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी उभे टाकलेले आहेत सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रकाशजी पारकर बुवा यांचे पट्ट शिष्य अगदी लहान वयापासून त्यांनी या डबलबारी क्षेत्रामध्ये आपले पाय घट्ट रोवले आणि बघता बघता उंच भरारी घेऊन या भजन क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करण्याचा ज्यांनी प्रयत्न करतायत ते सन्माननीय पुढील गावचे सुपुत्र सन्माननीय व्यंकटेश नरबुवा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय त्यांना पकवाजाची साथ संगत करतात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पकवाजवादक ज्यांनी अनेक डबलबारी भजनी बुवांना आपल्या पकवाजाची साथ संगत करून त्यांचं नाव या डबलबारी क्षेत्रामध्ये उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला ते माझे जवळचे परममित्र पकवाज विशारद सन्माननीय योगेशजी सामंत आणि त्याला तबल्याची साथ संगत करतात ते सन्माननीय भावेश लाड यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो त्याप्रमाणे त्यांची कोरस मंडळी आज भजन म्हटलं की या डबलबारी भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार असतील पकवाजवादक असतील दशावतारी कलाकार असतील अन्य कुठले कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय त्यामध्ये या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये माझे परममित्र त्यांना सुद्धा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून मी ओळखतो ते माझे परममित्र सन्माननीय राहुल कुलकर्णी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की माझ्या बाजूला येऊन खुर्चीचा मान राखावा अशी मी त्यांना विनंती करतोय त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध ढोलकीपटू सुधीर टोके सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला या ठिकाणी डबलबारी भजन करून या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची सुसंधी दिली अनेक वर्ष या ठिकाणी डबलबारी भजन करण्याचं स्वप्न होतं पण दिवाळीचा कार्यक्रम आमच्याकडे असल्यामुळे मला काही ते शक्य होत नव्हतं आणि यावर्षी खरोखरच मला अभिमान वाटतो की 21 तारीखची 22 तारीख करून मला या ठिकाणी डबलबारी भजन करण्याची सुसंधी दिलेले सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेश मयेकर आणि त्यांचे मित्रपरिवार यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय मी या ठिकाणी राहुल कुलकर्णी बुवांना या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी रंगमंचावरती यावं खरोखर मालवण म्हटलं की भजनाची पंढरी आणि या भोकंडा पिंपळाकडे डबलबारी भजन करण्याचं स्वप्न अनेक जणांचं असतं पण ज्याच्या नशिबात असतं त्यालाच ते शक्य होतं आज माझ्या जोडीला सन्माननीय संदीप जोके बुवा या ठिकाणी होते पण काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ही काय बारी करता आली नाही आणि त्याची धुरा समर्थपणे पेटण्यासाठी या ठिकाणी नरबुवा या ठिकाणी उपस्थित आहे पुन्हा शेखर सर्वांचे मनस्वी आभार मानतो या ठिकाणी YouTube लाईव्ह चॅनल आहे अक्षय कावले ऑफिशियल चॅनल लाईव्ह सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अजूनही लाईव्ह YouTube चॅनल मला काही ठिकाणी त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत ज्यांनी इतिहासाचं पान सोनेरी अक्षराने लिहिलं की हा महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला
गुलाजारांच्या चरणाशी नतमस्तक होतो. ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला, त्या माझ्या मातृपितृ देवतेला द्वार वंदन करून जगलेला तमाम भजन रसिका मानव श्रोत्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आमने सामने रंगीत संगीत डबलवारी बंदाच्या जंगी सामन्याला आणि भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. थोडा चाटीचा आवाज पावले द्या. त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेश महेकर यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा आमच्या बाजूला जी सन्मानाची खुर्ची आहे त्या खुर्चीचा मान थोड्या वेळासाठी का होईना, आज तुमच्यामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे, थोड्या वेळासाठी का होईना पण खुर्चीचा मान राखावा. पैकी थोडीशी कमी करा. या ठिकाणी सुरुवातीलाच लक्ष्मी आलेली आहे. सन्माननीय आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा राहुल कुलकर्णी यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष महेकर साहेब महेश महेकर साहेब यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खरोखरच या मंडळ मोठं करण्यासाठी खरोखर मोठा हातभार आमच्या महेकर साहेबांचा या ठिकाणी लागलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या महेकर साहेबांसाठी करा. कारण कुठलंही काम जर करायचं असेल तर धडाडीचा कार्यकर्ता त्यासाठी त्या ठिकाणी लागतो, मार्गदर्शक चांगला लागतो आणि एवढं मंडळ मोठं सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि ही धुरा आपण समर्थपणे या मंडळाची धुरा सांभाळताय. परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देवो, या मंडळाची धुरा सांभाळण्यासाठी तुमच्या बळ देव अशी प्रार्थना भगवंताच्या चरणाशी करतोय आणि या ठिकाणी भगवंताच्या भजनरूपी सेवेला सुरुवात करतोय. धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आम्हाला मिळालेली आहे. त्या साऊंड सिस्टीम वाल्यांचे सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अतिशय आणि अतिशय सुंदर साऊंड आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक वासुदेव चव्हाण काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी रंगमंचावरती यावं आणि त्या खुर्चीचा सन्मान राखावा. त्याचप्रमाणे गौरव चव्हाण पिंट्या चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. वासू काका या ठिकाणी खुर्चीचा मान राखावा अशी मी तुम्हाला विनंती करतोय. या तुम्ही बसा. हॅलो बिघडला का ते जरा चाटी बिघडली का हा चाटी माईक बदला माईक बदलू थोडक्यासाठी हो मगाशी बरोबर होता.
हल साग मध बप मनी धमग गम प गम रे नीध सा साग मध नीध सा धनी साग ग ग ग ग प प ग म रे नीध सा सा धनी प गम प गम रे नीध सा कैलास राणा शिवचंद्र मोळी कैलास राणा
फणींद्र माथा मुकुटी झळाळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी कारुण्य सिंधू भव दुःखहारी कारुण्य सिंधू भव दुःख हारी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी उदवीन शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी उदवीन शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम गणपतये नमः ओम गणपतये कुंडली गवरणे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ श्री भूतेश्वर श्री कुणगेश्वर श्री देवरामेश्वर श्री देवारेश्वर कुलस्वामी श्री कुळाचार श्री देव महापुरुष माय माऊली आई हेडुबाई आई भराडी आई जीवदानी आई भगवती आई देवी रंगदेवते माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुरगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की प्रभु रामचंद्र की थोडंसं आवाज मॉनिटरला द्या येत नाही मॉनिटरला द्या आणि तबल्याचा आवाज पण बघा इकडला जरा. धन्यवाद. अतिशय पवित्र स्थान आणि या स्थानामध्ये डबलवारी भजन करण्याची सुसंधी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. मनापासून आभार मानतोय. खरोखर भजन म्हटल्याच्या नंतर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात नाही का. आणि हे भजनाचं सादरीकरण करण्यासाठी आम्हा दोन बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. खरोखरच माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा व्यंकटेश नरबुवा अतिशय जबरदस्त
बुवा आहेत म्हणजे उंडील गावचं समुद्र आहे ते उंडील आणि पाडो घेऊन येले होते पण अतिशय सुंदर हसतमुख चेहरा आणि कसं एखाद्याच्या चेहऱ्यावरती जर आनंद जर असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा बारीक रूप मजा येतं नाही काय आणि समोरच्या त्याला काय बोलावं हा प्रश्न पडतो कारण भजन म्हटल्याच्या नंतर एकमेकाला बोलणं म्हणजेच भजन नाही तर त्याच्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण करून सुद्धा भजन रसिकांना आपलंसं करून घेता येतं कारण एकदा एका भक्ताने सद्गुरूला विचारलं की सद्गुरू जीवनात आनंदित आणि सुखाने जगण्यासाठी सगळ्यात पवित्र दिवस कोणता त्यावेळी सद्गुरू त्या भक्ताच्या या प्रश्नावरती थोडेसे हसले आणि त्या भक्ताला सांगितलं की तुला जर जीवनामध्ये आनंदित आणि सुखाने जर जगायचं असेल तर एकच दिवस पवित्र आहे तो पवित्र दिवस म्हणजे तुझ्या मरण्याच्या अगोदरचा पहिला दिवस त्यावरती भक्त हसला आणि सद्गुरूंना म्हणाला सद्गुरू माझी चेष्टा करता की काय मरणाच्या अगोदरचा आनंदाने जगण्यासाठी पवित्र दिवस कसा काय असू शकतो त्यावेळी सद्गुरूने सांगितलं तुझ्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर तुझ्या आयुष्यामध्ये सुखाची बरसात झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माणसाने सुखाने आणि आनंदाने जगायला शिकलं पाहिजे कारण या जगामध्ये ज्याची मुळीच गॅरंटी नाही त्याचं नाव आहे जीवन ज्याची मुळीच गॅरंटी नाही त्याचं नाव आहे जीवन आणि ज्याची 101% गॅरंटी आहे त्याचं नाव आहे मृत्यू बरोबर की नाही म्हणून मरण हे शाश्वत आहे प्रत्येकाला जन्माला आलेल्या माणसाला मरण हे निश्चितच आहे पण मरण येते वेळी सुद्धा आनंदाने ते स्वीकारलंच पाहिजे कारण हे आपण राहतो ही आपली भाड्याची गोली आहे परमेश्वराने आपल्याला करार करून पाठवलेला आहे त्या कागदावरती करार केलेला आहे वर्षाची तुका मुदत 5 वर्षाची 10 वर्षाची 25 वर्षाची काय लग्न झाल्या सुद्धा जातात तेवढी मुदत असतात दिलेली ताबडतोब आपल्या जो बंगलो खाली करूचा आणि जाऊचा म्हणून बुवा परमेश्वराचं नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये असेल आयुष्यामध्ये सुखाची बरसात झाल्याशिवाय राहणार नाही नोटीस द्यायला सुरुवात करतो परमरे रे 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 मेरे सा नि सा रे म प रे म प नि 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 प नि प म रे प म रे नि रे सा नि सा रे म प रे म प नि सा प नि सा पनी पमरे रे सा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना वाजे मृदुंग ताळवीणा रे नाच गौरी गणा वाजे मृदुंग ताळवीणा हरी म्हणा तुम्ही
तुझ्या पायरीशी आज चालून आलो तुझ्या पायरीशी आज चालून आलो स्वामी रंगी नाऊनिया स्वामी स्वामी रंगी नाऊनिया स्वामी स्वामी रंगी नाऊनिया स्वामी तुझ्या पायरीची आज चालून आलो तुझ्या पायरीची आज चालून आलो स्वामी रंगी नाऊनिया स्वामी स्वामी
राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी दादा दानी नी बाबा बाबा नी नी बाबा 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 रे बरे दानी सारे बाबा 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 रे रे बाबा नी बनी बाबा नी बाबा रे बाबा नी दानी बनी सारे सा बनी सारे सा रे बरे बरे दानी सा बनी सा सा हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी सावळे राम सावळे राम कृष्ण 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 हरी सावळे घन घन माला नवी दाटल्या कोसळली धारा घन घन माला नवी दाटल्या कोसळली धारा स्वीकार वगरी मोर कानरी उभवली उंच विसारा घन घन माला नवी दाटल्या कोसळली धारा घन घन माला नवी दाटल्या कोसळली धारा कुंज विहारी हरी जय जय राम हरी जय
जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरे हरे बाबा बाबा बनी 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 सारी सा बनी सारी बनी सासा बनी सारी बनी सासा बनी सारी बनी सारे बनी सासा बनी 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 सासा बनी बनी सासा सारी सारी सा बनी 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 बाबा बाबा बनी 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 सासा बनी सासा बनी सासा बनी सासा सारी बनी बाबा बाबा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सरकारने सगळ्यावरती जीएसटी लावलाय पण टाळ्या वाजवण्यावरती जीएसटी नाही का? जोरदार टाळ्यांचा आवडला तर निश्चितच टाळ्यांचा आशीर्वाद करा. नाही काय कलाकाराचं हे मानधन आहे नाही का बुवा? पैसे काय पैसे कोण कमावतात पण कलाकारांच्या टाळ्या पैसे एखाद्या वाटून ठेवले तरी त्याची पाठ फक्त कितपर्यंत सापडतं खिशात फक्त किसो गरम असा पुरतो पण टाळ्यांचा आशीर्वाद जो गरज असतो तो बुवासाठी महत्वाचा असतो नाही कारण कसं आहे मनोरंजन तर बुवा थोडा तरी मनोरंजन हो काय ना हे सगळे म्हणतील काय हा रुपावली बघूया रुपावली एकदा पावली मगे काय व्हायला आपलं काय टेन्शन नाही बरोबर. नरबुवा आज माझ्या जोडीला आहे दाने दाने पे लिखाय खाने वाले गाना नर बघतायच्या नंतर काय काय जण म्हणतात वा आज नर माझी जोडी आहे पण मगाशी मी इले तेव्हा बघते अनाउन्सिंग करणारे म्हणते आपला संतोष जोईल बुवा आहेत आणि नर बुवा आहेत मी म्हणता यांचा नावच नाही की कसा काय आपला व्यंकटेश असा पण कानात बाळी बिळी बुवा शोभून दिसता कानात बाळीवाले भजनात दोघेच एक गुंडू सावंत बुवा आणि आमचे नर बुवा. किती कर्ज किती घेतलास त्याच्यावर हा किती भेटता कर्ज जिल्हा बँकेचा आहे का असं नाही पण भेटता काय कर्ज आता जे जनावरं फिरतात त्यांना सुद्धा बिल्ले ठोकतात कानात नाही काय म्हणजे त्याच्यातला असं नाही ना पण माणूस चांगला गोडो माणूस हा पण काय आजच्या या कलियुगात एखाद्या हसवणं कठीण आहे रडवणं एखाद्याक जर वाईट बोललं तर पटकन माणूस रडता पण एखाद्या हसवण्याची कला सुद्धा माणसाकडे होईल नाही का बुवा. जोईल बुवा म्हटल्याच्या नंतर मनोरंजन या थोडा होताच नाही काय कारण आजची परिस्थिती अशी झाली आहे जर मैदान जर एखादा माणूस गेलो मैदान जरी माणूस गेलो तर रडत नाही काय पेटवून उठले तकडे का म्हणजे मैदान गेलो रडत नाही म्हणतात ते रडतात असं म्हणतात ते नाही पण असू दे मैदान गेलेलं रडते दिवशी असाच एखादा उचलता रिंगटोन वाजलो कैसो अकेले अकेले कहाँ जा रहे हो हमें साथ चलना जिधर जा रहे हो म्हणजे रिंगटोन सुद्धा भारी असतात काय काय जण ताबडतोब असा मैदा काढी लावताना सुद्धा रिंगटोन वाजता आला बाबूराव आता आला बाबूराव परिस्थिती वेगळी आहे. पण त्या दिवशी बुवा अशी एक गंमत झाली म्हणजे खरी परिस्थिती आहे. त्या दिवशी असेच एका मैदानात गेलो आम्ही तर तो म्हणून माझं चांगलं मित्र तर त्याची आवस वारली 2 वर्षापूर्वी त्याची आवस वारली रडलो नाही
बायकोचा शॉक घेतल्यानं त्याचा बापू सुद्धा वारलो. त्याच्यानंतर कालांतराने त्याची बहीण वारली, भाव वारलो. चौघांच्या सुद्धा टायमात तो मनुष्य जरा सुद्धा रडलो नाही, विचार करा. आणि त्या दिवशी हार्ट अटॅकने अचानक त्याची बायको वारली. हार्ट अटॅकने अचानक बायको वारली त्याची. 13 दिवस रडावतो माणूस, 13 दिवस अन्न पाणी वर्ज केल्यानं. लोक हा सुद्धा मी प्रश्नच करतोय, पण 13 दिवस माणूस रडत होतो. झाला बाबा 13व्या झाला आणि नरबुवा मी गेलो लावतो तसे काही गेलो लाव. तेवढ्यात त्या माणसाच्या खांद्यावर हात टाकला. म्हटलं अरे असा काय, आऊस वारली तेव्हा रडलंच नाही, बापूस वारलो तेव्हा रडलंच नाही, बहीण वारली तेव्हा रडलंच नाही, भाव वारलो तेव्हा रडलंच नाही, बायको वारल्याबरोबर एवढा तुझा काय दुखला की तो 13 दिवस रडतो. काय मनात लागलो तो माणूस. ऐकलाच बुवानू, काय तुमका सांग, ही सांगण्यासारखी गोष्ट नाही. ऐकला काय सांगणार. आऊस गेली तेव्हा आजूबाजूची 4 माणसं इली, म्हातार घट मिठी मारल्यानी सांगल्यानी, ऐकलं बाबू रडवा नको, आऊशीची माया मी देतोय. बापूस वारलो तेव्हा आजूबाजूचे इले, काय करणार. मेडिकलमध्ये जाऊन गोळी सुद्धा आणून दिल्यानी माका, कुलकर्णी बुवांच्या मेडिकलमध्ये. ऐकलास. आणि बापूस वारलो तेव्हा 4 जण इले, त्यांनी सुद्धा मिठी मारल्यानी म्हणायला लागला, ऐकला बापसाची माया मी देते, पण रडवा नको. कशाक रडतलंय. शेवटी बहीण वारली तेव्हा सुद्धा आजूबाजूची इली आणि तिने सुद्धा सांगल्यानी, ऐकला राखी बंधनला राखी मी बांधतोय, रडा नको. भाव गेलो तेव्हा सांगल्याने, ऐकलं भावाची अर्धी इस्टेट मी माझ्या ह्याच्यातली देतोय, पण रडो नको. पण आज म्हणता बायको मरण 13 दिवस झाले, कोण सुद्धा असा म्हणत तयार नाही. किंवा असा समजा झाला तर असा म्हणजे असं होऊ शकतं, कालांतराने होऊ शकतं. जाने जमाना हमसे है गेंडा स्वामी, हम जमाने से नहीं. जिनके अपने घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते. समझे. हम हैं, हमारे सामने ये नरबुआ मांदिकम चाय. असू दे, हळूहळू घेऊया, मजा काय होतच राहणार नाही का बुवा. आलिहून घ्या, मेरे सामने नरबुआ मांदिकम चाय. असू दे, मनोरंजन निश्चितच झालं पाहिजे बुवा. कारण काय या भजनाच्या 2020 आता इलेला, कारण काय बरोबर की नाही बुवा. आता परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे थोडं मनोरंजन आणि भजन हे निश्चितच झालं पाहिजे. कारण जर मरण जर यायचं असेल तर परमेश्वराच्या जवळ जर जायचं असेल, परमेश्वराचं नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. तुमका काय वाटतं. पण असं म्हणत नाही मी, रस्त्यात जाताना सुद्धा आपला राम नाम म्हणत जावा, तशी माळा जपा नको. कारण काय काय जण गळ्यात माळा सुद्धा घालतात. गळ्यामध्ये माळा आणि पोटामध्ये काळा, असा बुवा नसावा खोटा. हटा सावन की घटा. आजचं हे भजन पूजन नामस्मरण सत्संग जे चालू आहे ते कोणाच्या जोरावरती जर चालू असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या जोरावरती, नाही काय. कारण मालवण म्हटलं की मालवण म्हटल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेली पुण्यभूमी आहे. आणि या पुण्यभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उदो हा झालाच पाहिजे, नाही काय. कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि फक्त 50 वर्ष आपल्या या महाराष्ट्रामध्ये जगले, पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलंय की ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पुरून उरेल एवढं माझ्या राजांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, आणि जर का छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते तर या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. त्या मध्ये बाटलेत ना काय काय का नाही, बाटले मध्ये काय नाही का पिता म्हणून म्हणते काय कॉफी. बरोबर, देवाशपथ धन्य आहात तुम्ही. आमका हे पाणी मिळतं ना मुश्किला, पाण्याची बाटली गावता काय बघताय, पण ती पाण्याची तकडे लांब आहे. पण देवाशपथ पुण्यवान आज तुम्ही, आज कॉफी सुद्धा घेऊन येतात घरा, जेवलाच नाही ना, असा दे असा दे, पण पुण्यवान. 5 वर्ष काय
असं दे आमच्या नरभुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. अतिशय नम्र स्वभाव आणि भजन करण्याची त्यांची शैली एक वेगळी आहे. मनापासून त्यांचे आभार मानतोय आणि असे ते रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतो. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो साजनी पाहता 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 लोचनी सुख झाले हो साजनी पाहता पाहता लोचनी सुख झाले हो साजनी पाहता पाहता लोचनी झाले हो साजनी पाहता पाहता लोचनी झाले हो ओहा विठ्ठल बरमा माधव बरमा विठ्ठल बरमा माधव बरमा विठ्ठल बरमा माधव बरमा विठ्ठल बरमा माधव बरमा सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची मगरी विठ्ठली 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 आवडी मगरी विठ्ठली 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 आवडी विठ्ठली विठ्ठली विठ्ठली
Ah